हॉटेल भाग्यश्री टॉपचा इशे राहणार आणि टॉपच राहणार. फक्त हॉटेल भाग्यश्री धाराशिव जिल्ह्याचं टॉपला नाव नेणार धाराशिव जिल्ह्यात एक नंबर हॉटेल करणार तर हॉटेल भाग्यश्री. नाच करतो का जेव्हा येतं भाग्यश्री. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे मराठवाड्यातलं प्रसिद्ध असं हॉटेल भाग्यश्री धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर धाराशिव रोडवरचं हे हॉटेल सध्या सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालते. कारण या एका हॉटेलच्या जीवावर हॉटेल मालकानं त्याच्या बायकोला चक्क फॉर्च्युनर भाग्यश्री नाच करतो का जेव्हा येतं भाग्यश्री. आणि याच हॉटेलची 8 जूनला अज्ञातांनी तोडफोड केली. कारण काय तर रविवार असूनही हॉटेल बंद होतं म्हणून. भाग्यश्री आज रविवार MH24 लातूर वरून आलो आम्ही पावसात भिजत आणि हॉटेल बंद ठेवलेलं आहे. त्याच्या बॅनर फाडलोय आपण काय विषय नाही. MH24 बिर्याणी. या तरुणांनी केलेल्या तोडफोडीत हॉटेल भाग्यश्रीचं मोठं नुकसान झालंय. त्यानंतर हॉटेल मालकानं तुळजापूर पोलिसात तक्रार दाखल केली असून तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कायदेशीर कारवाई करून आलेला होता केस देऊन आलेला. कायदेशीर कारवाई होणार आहे त्यांच्यावर कारण की आपल्या CCTV दिसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. सगळ्यांनी नोंद घ्या आणि जी बहुतेक काळजी त्यांनी समजून घ्या. असं केल्यामुळे मला काय शिक्षा आहे. बरं हॉटेल भाग्यश्री विषयी सांगायचं झालं तर या हॉटेल भाग्यश्रीच्या 10 ते 12 किलोमीटरच्या परिघात अनेक हॉटेल्स आहेत. पण नागरिकांची पसंती आणि गर्दी फक्त हॉटेल भाग्यश्रीलाच. त्याचा पुरावा म्हणजे हा व्हिडिओ बघा. हॉटेल भाग्यश्री वार बुधवार आज 4 दिवस हॉटेल बंद होतं तरी पण तुळजापूर तालुक्यात आणि धाराशिव जिल्ह्यात टॉपचा इशे म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री. डायरेक्ट रांग इकडून 1 किलोमीटर तिकडं पार 1 किलोमीटर फक्त हॉटेल भाग्यश्रीलाच आणि गर्दी परचाला इकडेच. कसा आहे देखाना हॉटेल भाग्यश्रीला क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं तर हॉटेल भाग्यश्रीलाच फोकस. दिवसाला 20 ते 22 बोकडं कापून ताजतवानं मटण ग्राहकांना देत असल्यानं नागरिकांची याला खास पसंती आहे. हे हॉटेल नागेश मडके यांच्या मालकीचं. कष्टानं मेहनतीनं लोकांची भूक भागवण्याचं काम नागेश मडके करतायत. पण आता 8 जूनला रविवार असूनही हॉटेल भाग्यश्री बंद असल्यानं लातूरहून आलेल्या 4-5 तरुणांच्या टोळक्यानं हॉटेलची तोडफोड केली आहे. अशिक्षित अंगठे बहादर असले तरी साधेपणा आणि इमानदारीच्या जोरावर नागेश मडकेंनी मराठी व्यावसायिक म्हणून या पट्ट्यात आपलं नाव कमावलंय. पण आता त्यांचं नुकसान झाल्यानं चाहत्यांनी इन्फ्लुएन्सर्सनी आणि अगदी त्यांची स्पर्धा असणाऱ्या हॉटेल तिरंगाच्या मालकानंही त्यांना पाठिंबा देत तोडफोडीचा निषेध केलाय. 2-3 दिवस बंद असल्यामुळे कोणतरी डिजिटल वगैरे फाडाफाड दगडफेक केली. तर मित्रांनो एक व्यवसाय उभा करण्यासाठी आज त्याला काय कष्ट घ्यावं लागतात. त्याने ज्यानं व्यवसाय उभा केलाय आणि ज्यानं त्याचं कष्ट बघितलंय त्यालाच माहिती आहे. कारण की तुम्हाला जर भांडायचं तर त्यांना जाऊन समोर भांडा. बरं हॉटेल भाग्यश्री सारखं बंद असतं म्हणून अनेक जण मडकेंना ट्रोलही करतायत. पण त्यांनाही मडकेंनी यावेळी उत्तर दिले. जी बंद असताना व्हिडिओ टाकतात हे असं आहे तसं आहे त्यांच्यावर बी कायदेशीर कारवाई केलेली आहे. जी बी इथे व्हिडिओ टाकत माझं हॉटेल बंद असेल त्या दिवशी त्यांच्यावर बी कारवाई होणार आहे. तोडफोडीनंतर 4 दिवस हॉटेल भाग्यश्री बंद होतं. तरी सुद्धा आज 11 जूनला हॉटेल सुरू होताच तुळजापूर धाराशिव रस्त्यावर काय परिस्थिती होती तुम्हीच पहा. डायरेक्ट रांग इकडून 1 किलोमीटर तिकडं पार 1 किलोमीटर फक्त हॉटेल भाग्यश्रीलाच आणि गर्दी परचाला इकडेच. कसा आहे देखाना हॉटेल भाग्यश्रीला क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं तर हॉटेल भाग्यश्रीलाच फोकस. नंबर 1 क्वालिटी नंबर 1 क्वांटिटी खायची असेल तर हॉटेल भाग्यश्रीला द्यायचं. 1 नंबर क्वालिटी फक्त हॉटेल भाग्यश्रीला. हॉटेल भाग्यश्री म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी. कसं आहे ठीक. बसायला जागा तितकी वेटिंगला 200 जण तितकी फक्त हॉटेल भाग्यश्रीला. कसं आहे देखा नाही. याला म्हणतात क्वालिटी क्वांटिटी. धाराशिव जिल्ह्यात टॉपचा इशे म्हणलं तर हॉटेल भाग्यश्री. कसं आहे नॉन स्टॉप फक्त हॉटेल भाग्यश्रीला क्वालिटी क्वांटिटी 250 रुपयात अनलिमिटेड. अस्सल चुलीवरचा रस्ता खायचा असतो तर हॉटेल भाग्यश्रीचा. नात करतो का जेवायला लागतो हॉटेल भाग्यश्री. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.